नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पाडव्याच्या दिवशी हळदीचा यंदाचा उच्चांकी भाव मिळालेला आहे। 14,700 रुपये प्रति क्विंटलने हळदीची विक्री झाली। पाडव्याच्या मुहूर्तावरती नवीन हळद विक्रीला आल्यामुळे दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे। जळगावमध्ये लाच घेताना एका ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। या प्रकरणामुळे पोलीस दलामध्ये खळबळ माजली आहे। वाशिममध्ये पालिकेकडून 6 ते 9 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय। दरम्यान पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवरती खासगी टँकरच्या दरात मोठी वाढ झाली आहे। 700 ते 800 रुपयांना मिळणारा पाण्याचा टँकर आता 1000 ते 1500 रुपयांना खरेदी करण्याची वेळ या नागरिकांवरती आली आहे। बीडच्या माजलगावात जिजाऊ रथयात्रेचं जोरदार स्वागत करण्यात आलंय। आमदार प्रकाश सोळंकेंनी या रथयात्रेमध्ये सहभाग घेतलाय। लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक घेण्यात आली। आगामी सण उत्सवाच्या काळात शांतता राखण्याचं आवाहन यामध्ये करण्यात आलं। चंद्रपुरात 3 एप्रिलपासून देवी महाकाली यात्रेला सुरुवात होणार आहे। यात्रेसाठी राज्य सरकारकडून 3 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत। दरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यवस्थेची पाहणी करत आढावा घेतलाय। पालघरमध्ये पुढील 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोसबाड कृषी हवामान केंद्राने पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे, त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण आहे। रमजान ईद निमित्ताने परभणीत बाजारपेठ सजलेली आहे। खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची बाजारपेठेत मोठी गर्दी झाली आहे। सोलापुरात कष्टकरी कामगारांसाठी महत्त्वाचा असणारा गृहप्रकल्प अंतिम टप्प्यामध्ये आलाय। सोलापूर जवळील दाहिटणे इकडे राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्मिती संस्थेकडून 5000 घरांचा घरकुल प्रकल्प बांधला जातोय। लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचं लोकार्पण होईल। सोलापुरात उन्हाचा तडाखा वाढलेला आहे। तापमानाचा पारा 41.4 अंशांवरती गेलाय। दरम्यान एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच तापमान 42 अंशांवरती जाण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्ताने मालेगावात मशाल मूक पदयात्रा काढण्यात आलेली आहे। या यात्रेमध्ये तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय। रमजान ईद आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवरती सांगलीमध्ये पोलीस दलाकडून संचलन करण्यात आलं। नागरिकांना शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन करण्यात आलंय। छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्ताने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भुसावळमध्ये मूक पदयात्रा काढण्यात आली। नागरिकांनी मोठ्या संख्येने पदयात्रेमध्ये सहभाग घेत महाराजांना अभिवादन केलं। सिंधुदुर्गात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू पिकाचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेला आंबा गळून पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। सोलापूर बाजारात 16,000 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली। त्याला सरासरी 1200 दर मिळाला। धुळे बाजारात 1310 रुपये तर जळगाव बाजारामध्ये 900 रुपये दर मिळाला। पुन्हा एकदा हरभऱ्यावरती 1 एप्रिलपासून आयात शुल्क आकारण्यात येणार आहे। अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने याबाबत अधिसूचना जारी केलेली आहे। यावर्षी हरभरा उत्पादन जास्त होण्याची अपेक्षा असताना सरकारने 10% आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे। पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाणा शेतमालाची 701 रुपये प्रति किलो या उच्चांकी दराने विक्री झाली आहे। बेदाण्याला 50 ते 701 रुपये आणि सरासरी 250 रुपये प्रति किलो इतका दर मिळाला आहे। राज्यातील बाजार समित्यांमध्ये 10 क्विंटल 620 किलो गव्हाची आवक झालेली आहे। गव्हाला सर्वसाधारण दर हा 2832 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे। यंदा वातावरणातील बदलांमुळे आंबा उत्पादन कमी प्रमाणावरती झालेलं असून नेहमीच्या तुलनेत बाजारात आंब्यांची आवक 30% घटली असल्यामुळे दरामध्ये वाढ झाली आहे। 1 डझन हापूस आंब्याला 900 ते 1500 रुपये इतका दर मिळतोय। गुढीपाडव्याच्या दिवशी सोने चांदीच्या खरेदीची उलाढाल 5000 कोटींच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून सोने चांदीचे भाव वाढत असले तरी सुद्धा सराफ बाजारात खरेदीचा उत्साह कायम आहे। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती जळगावमध्ये सोनं खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे। सोन्याचे दर 92,000च्या पलीकडे गेले तरी सुद्धा बाजारपेठेत सोने खरेदीचा उत्साह कायम आहे। पिंपरी चिंचवडमधील सराफ दुकानांमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सोनं खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे। गुंतवणुकीच्या दृष्टीने सोनं खरेदी उत्तम पर्याय असल्याने ग्राहकांचं म्हणणं आहे। कराड तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळी गुढी उभारत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला। यावेळेला स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी गुढी उभारली। काळी गुढी उभारत अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे। सांगली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काळी गुढी उभारत राज्य सरकारचा निषेध नोंदवला। शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारल्याचा आरोप करत स्वाभिमानीकडून निषेध करण्यात आला आहे।
पुण्यातील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबतर्फे विंटेज आणि क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया तसंच वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विंटेज कारचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्यामुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर इकडे शंभू महादेवाच्या यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. या यात्रेचं मुख्य आकर्षण असलेल्या शंभू महादेवाच्या कावडीची उभारणी ठिकठिकाणी करण्यात आली. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा रद्द झालाय. मालेगावात संत संमेलन पार पडणार आहे. या संत संमेलनात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना हिंदू वीर पुरस्कार दिला जाणार होता, मात्र त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा दौरा रद्द झाला आहे. प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टाने कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला, मात्र जामीन अर्जावरती 1 तारखेला पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोरटकरला 1 तारखेपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार आहे. राज्यात पुढील 5 दिवसात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शिवाय सोमवारपासून विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वीज आयोगाकडून 10% वीज दर कपात मंजूर करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील घरगुती आणि औद्योगिक वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारतातील रस्ते सुरक्षा बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्येक दुचाकीस्वाराला 2 ISI प्रणीत हेल्मेट हे देणं बंधनकारक केलं आहे. नवी दिल्ली इकडे झालेल्या ऑटो समिटमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुलुंड पश्चिममध्ये 1800 मिलीमीटर व्यासाचा जलवाहिनीला गळती लागली आहे. जलवाहिनी दुरुस्तीचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे. दरम्यान नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुण्यात पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. वडगाव शहरी, खराडी, शिवणे, वारजे या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पुण्यात अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवरती पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी 3 आरोपींना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे विभागाला 40 नव्या एसटी बसेस मिळालेल्या आहेत. स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर आणि बारामती या 4 विभागासाठी प्रत्येकी 10 एसटी बसेस देण्यात आल्या. टाटा पॉवरने मुंबईत वीज दरात कपात केली आहे. शहराच्या उपनगरीय भागात टाटा पॉवरचे 100 ते 300 श्रेणीतील दर कमी करण्यात आलेले आहेत. निवासी ग्राहकांना याचा मोठा लाभ होणार आहे. रमजान ईद निमित्ताने बेस्ट उपक्रमाद्वारे 128 जादा बस गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेस्ट प्रशासनाने प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे. जादा बस गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होईल असा विश्वास बेस्टनं व्यक्त केला आहे. पुण्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पुढील 2 दिवसात कमाल तापमानात घट होऊन मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. PMPच्या इलेक्ट्रिक बस चार्जिंग अभावी या मार्गावरच बंद पडल्यामुळे प्रवाशांना फटका बसतो. यावरती प्रशासनाने CNGचा पर्याय काढलेला आहे. दुपारच्या सत्रात गर्दी कमी असताना बस पूर्ण क्षमतेने चार्ज केल्या जातील, तेव्हा CNG बसच्या फेऱ्या वाढतील. महानगरपालिकेला जलतरण तलावातील निष्काळजीपणाबाबत स्थायी लोक अदालतीने दणका दिलेला आहे. 6 वर्षाच्या मुलाचा जलतरण तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्यामुळे महानगरपालिकेसह ठेकेदार, सुरक्षारक्षक यांना स्थायी लोक अदालतीने तक्रारदार यांना 5,25,000 रुपये 6% व्याजासह तक्रार दाखल झाल्यापासून देण्याचं, तसंच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक शारीरिक त्रासापोटी 1,00,000 रुपये अतिरिक्त देण्याचे आदेश दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरातील माधव नेत्रालयाचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळेला पंतप्रधान मोदींनी नागरिकांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या मराठीमधून शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माधव नेत्रालयाचं आणि संघाच्या कार्याचं कौतुक केलंय. माधव नेत्रालयामुळे हजारो लोकांच्या जीवनातून अंधकार दूर होईल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. संघ एक अविरत चालणारा यज्ञ आहे. संघाचं स्वयंसेवक कधी थकत नाहीत आणि कधी थांबत नाहीत असं म्हणत त्यांनी संघाच्या कार्याचं कौतुक केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूर दौऱ्यादरम्यान दीक्षाभूमीला भेट दिली. दीक्षाभूमीवरती जात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलंय. पंतप्रधान मोदींनी तब्बल 12 वर्षांनंतर नागपूरच्या संघ मुख्यालयाला भेट दिली. यावेळेला त्यांनी रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसरात डॉक्टर हेडगेवार आणि गोळवळकर गुरुजींच्या स्मृतीला अभिवादन केलंय. यावेळेला सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्यासोबत उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माधव नेत्रालयाच्या कार्याचं कौतुक केलंय. सेवा कार्यामार्गे संघ विचाराची प्रेरणा आहे. माधव नेत्रालय संपूर्ण भारतासाठी उपयोगी ठरेल असं फडणवीस म्हणाले. पंतप्रधान मोदींनी नागपुरातील सोलार डिफेन्स
अँड एरोस्पेस कंपनीतील सुविधांचं उद्घाटन केलं. याबरोबरच सोलर कंपनीतील 1250 मीटर रनवेचं सुद्धा पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका केली आहे. अनेक उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले, त्यापेक्षा मोठे उद्योग पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात देणार होते. आज निराशा झाली असं लोंढे म्हणाले. गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंवरती जमिनीवरून केलेल्या टीकेला खडसेंनी प्रत्युत्तर दिले. महाजनांना कल्पना नसेल ही जमीन वडिलोपार्जित आहे. त्यांचा जन्म झाला नसेल तेव्हापासून ही जमीन माझ्याकडे आहे. माझा संघर्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे, वैयक्तिक नाही, अशा शब्दांमध्ये खडसेंनी महाजनांना उत्तर दिलंय. पालघरमध्ये मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलाय. मनसैनिकांना गुढीपाडवा मेळाव्यासाठी आव्हान करणाऱ्या बॅनरवरील मनसे नेते अविनाश जाधव यांच्या फोटोला काळं फासण्यात आलेलं आहे. पालघरमधील मनसे पदाधिकाऱ्यांनी हे कृत्य केल्याचं समोर आलंय. शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं हे महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये असून दिलेल्या आश्वासनाची नक्कीच पूर्तता केली जाईल, असं आश्वासन राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलंय. येणाऱ्या प्रत्येक वर्षामध्ये लोकाभिमुख काम करणं आणि योजना राबवणं हे महायुतीचं धोरण आहे, असं विखे पाटील म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. जिगाव प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून खंडणी मागितल्याच्या गुन्ह्याखाली त्यांना अटक करण्यात आली होती. कारागृहाबाहेर येताच कार्यकर्त्यांनी त्यांना हार घालून त्यांचा सत्कार केला आहे. ठाण्यातील ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रकाश पायरेंसह इतर पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ठाण्यात उभाटाला मोठा धक्का बसला. जळगाव आणि भुसावळच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी शिवसेना उभाटाला मोठा धक्का बसला आहे. गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्ताने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. देहूच्या मुख्य मंदिरात विठ्ठल रुक्मिणी मातेस फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. दरम्यान भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली. मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्ताने धुळ्यामध्ये विश्व हिंदू परिषद आणि हिंदू नववर्ष उत्सव समितीच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. लेझिम पथकासह टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये वारकरी सहभागी झाले होते. खासदार अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी गुढी उभारून मराठी नववर्षाचं स्वागत केलंय. अशोक चव्हाणांनी कुटुंबासह गुढी उभारत राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील विखे पाटलांच्या लोणी गावात परंपरेनुसार गुढीपाडव्याला हनुमान मंदिरात गाव बैठक आयोजित करण्यात आली होती. विखे पाटलांसह गावातील शेकडो नागरिक या बैठकीला उपस्थित होते. दापोलीच्या पाचपांढरी गावात गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आलेला. यावेळेला रामाच्या देवळात गुढी उभारण्यात आली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिरूरच्या विविध गावांमध्ये पाडवा वाचन करण्यात आलेलं आहे. यामध्ये विविध गावात वर्षामध्ये पाऊस कसा पडेल, जनावरांना आणि मानवाला हे वर्ष नेमकं कसं जाईल याबाबत पाडवा वाचनामधून भाकितं करण्यात आली. दादरमधील टायनी स्पिरिटोना या शाळेतील लहान बालकांनी गुढीपाडवा साजरा केला. चिमुकल्यांनी हातामध्ये झेंडे आणि लेझिम घेऊन मराठी नववर्षाचं स्वागत केलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सपत्नीक गुढी उभारत नववर्षाचं स्वागत केलंय. राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी पवार कुटुंबियांनी गुढी उभारली. गुढीपाडव्यानिमित्ताने मालेगावात सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने हिंदू संत संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या उपस्थितीमध्ये हे संमेलन पार पडलं. गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे पुण्यामध्ये भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं. या शोभायात्रेमध्ये पुणेकरांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी गुढीपाडवा साजरा केलाय. सहकुटुंब गुढी उभारत त्यांनी विधिवत पूजा केली. हिंगोलीत पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा सण साजरा करण्यात आलाय. गुढीपाडव्याच्या दिवशी शेतजमीन, बैलजोडी आणि नांगराची पूजा करून शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली.